मित्रांनो, औषध, गोळ्या किंवा खाण्याचे पदार्थ हे आपण एक्सपायर झाल्यानंतर वापरत नाहीत, कारण तसं केल्यानं कदाचित आपणच एक्सपायर होण्याची शक्यता असते. मग जर खाण्याच्या गोष्टी एक्सपायर झाल्यावर वापरत नसाल तर तुमचा स्मार्टफोन तरी एक्सपायर झाल्यावर का वापरताय? नाही, माझा प्रश्न तुम्ही एकदम बरोबर ऐकलाय. तुमचा स्मार्टफोनही एक्सपायर होऊ शकतो. कदाचित तुम्ही आता ज्या फोनवर हा व्हिडिओ पाहताय तोही एक्सपायर झालेला असेल. मला माहिती आहे, हे सगळं ऐकायला खूप विचित्र वाटतंय. म्हणजे तुम्ही मला म्हणाल की फोन जर डेड झालाय तर तो कुणीही वापरू कसं शकतं. पण हे लक्षात घ्या की फोन डेड होणं आणि एक्सपायर होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही वापरत असलेला फोन कदाचित एक्सपायर कॅटेगरीमध्येही असू शकतो. आणि असा फोन वापरणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं, कारण एक्सपायर फोन हे स्कॅमर्ससाठी एकदम इझी टार्गेट असतात. आता हे सगळं मी काय सांगतोय, फोन एक्सपायर होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि हे खरंच धोकादायक असेल तर त्यावर उपाय काय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल बटन असेल तेवढं क्लिक करून या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर सगळ्यात आधी फोन एक्सपायर कसा होतो ते बघूया. एखादी वस्तू जेव्हा एक्सपायर होते तेव्हा ती वापरण्यास अयोग्य ठरते. फोनच्या बाबतीत हे बोलायचं झालं तर तुमचा हँडसेट हा टेक्निकली चालू असतो, स्क्रीन टकाटक असेल, सगळे फीचर्स नीट काम करत असतील, साऊंड आणि इतर गोष्टीही नीट असतील, एकूणच फोन चालू असेल तरीही तो एक्सपायर कॅटेगरीमध्ये येऊ शकतो. याला कारण म्हणजे फोनचं सॉफ्टवेअर. जेव्हा फोनची कंपनी त्या फोनचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स देणं बंद करतं तेव्हा तो फोन टेक्निकली एक्सपायर झालाय असं आपण म्हणू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, जुन्या सॉफ्टवेअरवर पण फोनचे ॲप्स आणि बाकी गोष्टी चालत असतील तर वापरायला काय हरकत आहे? प्रॉब्लेम आहे. खरं तर जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमचा जास्त प्रॉब्लेम नाही आहे, पण सिक्युरिटी अपडेट्स जे असतात त्यांच्या नावातच दिलंय ना की ते कशासाठी आहेत. आता थोड्या दिवसांपूर्वीचीच एक बातमी तुम्ही बघितली असेल. OTP वगैरे काहीच शेअर न करताही एका निवृत्त कर्नलला तब्बल 28 लाखांचा गडना घातला होता. यात झालं काय होतं की हॅकर्सनी त्यांच्या फोनवर एक APK फाईल पाठवली होती, जी डाउनलोड केल्यानंतर एक ॲप फोनमध्ये इन्स्टॉल झालं आणि त्यानंतर एका रात्री कर्नल यांच्या फोनवरून अचानक 7 IMPS ट्रान्सफर झाले होते. IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. बँकेच्या या सेवेमुळे तुम्ही एकदम अर्जंटली पैसे ट्रान्सफर करू शकता. आता बँकेच्या कुठल्याही ट्रान्झॅक्शनला OTP लागतो हे आपल्याला माहितीच आहे, पण कर्नल यांना OTP मागितलंच गेलं नाही. मग नेमकं झालं काय? तर त्यांच्या फोनमध्ये जी APK फाईल डाउनलोड केली गेली होती त्यामुळे फोनचा ॲडमिन ॲक्सेस हा हॅकर्सना मिळाला होता. त्यातूनच मग त्यांनी फोनमधलं सिम क्लोन करून घेतलं आणि OTP हे थेट हॅकर्सच्या फोनवर गेले. आता त्यांच्या फोनमधली सिस्टीम जर अपडेटेड असती तर हे सगळं टाळता आलं असतं. कसं सांगतो. मित्रांनो, दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी जशी पुढे जाते तसंच हॅकर्स किंवा स्कॅमर्सही फोनला हॅक करायच्या नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन मालवेअर तयार करत आहेत. अशा वेळी मग त्यांना रोखण्यासाठी फोन कंपन्याही नवीन सिक्युरिटी अपडेट्स जारी करत असतात. या जानेवारी महिन्यातच गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी एक महत्त्वाचा सुरक्षा अपडेट म्हणजे सिक्युरिटी पॅच जारी केला होता. यामध्ये तब्बल 107 सुरक्षा त्रुटी म्हणजे बग्स दुरुस्त करण्यात आले होते. आणि जर हे अपडेट इन्स्टॉल केले नाही तर त्यांच्या फोनमधल्या फ्रेमवर्कचा ताबा हॅकर्स घेऊ शकतात, असा इशारा गुगलने दिला होता. हे तर झालं सगळ्या फोनचं. कितीतरी कंपन्या आपल्या ॲप्सचेही नवीन नवीन अपडेट सारखे लॉन्च करत असतात, तेव्हा त्या पण जुन्या बग्स दुरुस्त करतात. व्हॉट्सॲपने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं की अनेक जुन्या अँड्रॉइड आणि आयफोन मॉडेल्सवर सपोर्ट आता बंद करण्यात येत आहे. याला कारण म्हणजे आता कितीतरी कंपन्या आणि बँका देखील व्हॉट्सॲपवर OTP पाठवतात. शिवाय आपले खाजगी चॅट्सही व्हॉट्सॲपवर असतात. फोन अपडेट नसल्यामुळं ही माहिती सहज चोरली जाऊ शकते. म्हणून व्हॉट्सॲपनेच पुढे येत जुन्या स्मार्टफोन्सना सपोर्ट देणं बंद केला होता, ज्यामुळे लोकांचा डेटा चोरला जाणार नाही. आता एक्सपायर झालेला म्हणजे सिक्युरिटी अपडेट्स न मिळणारा फोन वापरत असाल तर काय काय होऊ शकतं? एकतर कर्नलसोबत झाला तसा आर्थिक स्कॅम होऊ शकतो. दुसरं म्हणजे तुमच्या फोनमधला खासगी डेटा, फोटो, कॉन्टॅक्ट्स हे सगळं हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकतं. अशी माहिती डार्क वेबवर विकलीही जाऊ शकते. हे सगळं तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलंय, पण मग हे टाळायचं कसं? दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ऑब्व्हियस गोष्ट आहे, तुम्हाला नवीन फोन घ्यावा लागेल. पण मला माहिती आहे की जुना फोन चांगला चालत असताना नवीन फोन घेण्याची इच्छा सहसा होत नाही. अंडरस्टँडेबल. पण मग जुनाच फोन वापरणं सुरू ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. पहिलं म्हणजे अनावश्यक ॲप्स घेणं टाळा. जर तुम्ही जुना फोन वापरताय तर त्यात अगदी गरजेचे असणारे असे मोजकेच ॲप्स ठेवा आणि संशयास्पद ॲप्स तर अजिबातच म्हणजे नवीन फोनमध्ये डाउनलोड करू नका. दुसरं म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. तुमच्या सगळ्या सोशल मीडिया, मेसेजिंग आणि बँकिंगच्या ॲप्सना 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन ठेवा. खाजगी माहिती शक्यतो अशा फोनमध्ये ठेवू नका. यात मग तुमचे फोटो आले, नोट्समध्ये लिहून ठेवलेले पासवर्ड्स असतील किंवा मग आणखी काही. आणि शेवटचं, पब्लिक वायफाय वापरणं टाळा. जुन्या फोनवर सार्वजनिक ठिकाणचं वायफाय वापरू नका, कारण त्यामार्फत हॅकिंग होणं सोपं असतं. आता हे झालं जुना फोन वापरायचा असेल तर. पण जर तुम्ही नवीन फोन घेणारच असाल जो कधीही सेफेस्ट ऑप्शन आहे
तर काय करायचं, तर कंपनी त्या फोनला किती वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देते हे बघायचं. आता बहुतेक सर्वच कंपन्या 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स तरी देतातच. सॅमसंग आणि गुगल सारख्या कंपन्या तर 7-7 वर्षांचं प्रॉमिस करतात आणि कधी कधी तर त्याहूनही जास्त अपडेट्स देतात. ॲपलच्या एका iPhone 5ला आता 2026 मध्ये म्हणजे तब्बल 13 वर्षानंतर iOS अपडेट दिल्याची बातमी थोड्या दिवसांपूर्वी तुम्ही बघितलीच असेल. बाकी तुम्ही आत्ता जो फोन वापरताय त्याला सिक्युरिटी अपडेट्स आलेत का हे सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन सिस्टीम अँड अपडेट्स हा पर्याय शोधा. त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट्सवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा फोन अप टू डेट आहे की नाही हे कळेल. तिथे लगेच दिसत नसेल तर चेक फॉर अपडेट्स या पर्यायावर क्लिक करा आणि अपडेट अवेलेबल असेल तर लगेच करून घ्या. बाकी या विषयावर तुम्हाला काही विशिष्ट शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओंसाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.